तर नमस्कार मित्रांनो, मोटो ब्लॉगर MH25 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत आता सध्या बोसरीमध्ये आणि आपलं काम करायचं ठिकाणच आहे ते. ठीक आहे, आपण डेली झोमॅटोमध्ये जो काम करतो आपण आणि डेली लोकांना नाही का त्यांच्या दारापर्यंत ऑर्डर नेऊन देण्याचं काम करत असतो. ठीक आहे, आपण तसं म्हणायला गेलं तर पुण्याचं काम आहे ते. ठीक आहे, काय लोकांना वाटतं की ते नाही का एकदम हिंदारी जसं का लोकांच्या दारोदार फिरायचं वगैरे नाही का, किंमत नाही आहे झोमॅटोमध्ये किंवा जे पण गिग वर्कर्स जे पण याच्यामध्ये काम करतात अशा लोकांना इज्जत नसते, इज्जत देत नाहीत लोक. ठीक आहे, जाऊ द्या, त्यांचं देत नाहीत. ठीक आहे, ज्याचं त्याची मनस्थिती किंवा ज्याचं त्याचं विचार आहेत. ठीक आहे, शेवटी तर आपलं कसं आहे माहिती का, आपण आपलं त्याच्यावरती पोट भरतं म्हणजे आपलं नाही का, आपल्याला त्याच्यातून पैसे मिळतात 4, आपण ते करतो. ठीक आहे, कुठलंही काम असू द्या, काम असतं. ठीक आहे, काम हे कधी वाईट किंवा चांगलं नसतं, काम हे काम असतं. ठीक आहे, काम म्हणजे काम असतं म्हणजे असं नाही आहे की तुम्ही इल्लिगल कामं कराल. ठीक आहे, असं काही करायचं नाही आहे. ठीक आहे, तर ॲक्च्युअलमध्ये काय आहे, आजचं दिवस आहे ना एकदम भारी आहे. ठीक आहे, ॲक्च्युली काय झालं होतं माहिती आहे का, की मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओ बनवले होते. इंस्टाग्रामला एक व्हिडिओ सोडलेला, त्याच्यामध्ये भाई मला म्हणजे धमक्या वगैरे दिल्या होत्या लोकांनी की भाई तू असले व्हिडिओज नको बनवू, नाही का, तू काय करायचं तुला, तू तुझं बघ, फालतूगिरी नको करू, नाही का. फेमस होण्यासाठी लोक काही व्हिडिओ टाकतात, काही करतात. तर व्हिडिओचा इन्सिडेंटचा विषय असा होता की रात्री मी 10:30च्या दरम्यान गेलो होतो. दोन निरगुडी गाव आहे. ठीक आहे, आळंदीच्या पलीकडे थोडंसं निरगुडी गाव आहे, तिकडे ऑर्डर घेऊन गेलो होतो. आणि ऑर्डर घेऊन गेल्यानंतर विषय असा झाला की जाताना एक मुलगी आपल्याला दिसली होती, ताई नाही का. मग तिला आपण रात्री 9:30च्या दरम्यान म्हणजे जाताना अर्ध्या तासात मी रिटर्न आलो होतो. तर 9 वाजले, 9:30 वाजले असतील कदाचित. त्या टायमाला रस्ता एकदम सुनसान होता आणि त्या रस्त्याने ती जात होती ताई. तर मग मी तिला बोललो की यायचं आहे का, मी सोडू का पुढे. मग असं बोलल्यानंतर ती ताई बसली आपल्या पाठीमागे गाडीवरती नाही का. तर माझ्या बॅगेमध्ये ऑर्डर होती मॅगडीची, त्याच्यामुळे मी ती बॅग थोडीशी पुढे घेतली आणि ताईला मागं बसायला जागा दिली. ठीक आहे, तर ताई इथं बसली मागं आणि तिला सोडलं आपण. तो पण व्हिडिओ टाकला आहे नाही का, मदत करायला हवी असं म्हणून टाकलं होतं नाही का, की आपण मावळे महाराजांचे आपल्याला नाही का शिकवण आहे त्यांची की परस्त्री आया बहिणी समान आपल्याला मानायला हवी, असं महाराजांचं शिकवण आहे आपल्याला, बरोबर का नाही. तर मला एक तशी भावना वाटली की बाबा आपण पण मदत केलेली आहे. असं आपला व्हिडिओ बघून कोणी अजून दुसरे पण लोक नाही का एकमेकांना कोणाला मदत करतील म्हणून तो असा व्हिडिओ टाकलेला होता. तर ताईचा चेहरा वगैरे काही नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तेवढी प्रिकॉशन घेतली आपण, किंवा रात्री अंधार असल्यामुळं काही दिसत नव्हतं. ठीक आहे, आणि मग काय केलं, आपण गेलो लोकेशनला आणि तिथं ती ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर दिली, तिकडे पण 2 ताई आल्या होत्या, त्यांची ऑर्डर देऊन टाकली आपण आणि मग रिटर्न निघालो. निरगुडी गावातून बाहेर आल्यानंतर एक कमान आहे, कमानीचं थोडंसं पुढे आल्यानंतर एक्झॅक्ट म्हणजे मला समजत नव्हतं की मला चरोळीकडे जायचं होतं की आळंदीकडे. पण मला वाटलं की ठीक आहे, आळंदीला गेल्यानंतर आपण आळंदी गेल्यानंतर आळंदीतलं माहिती आहे आपल्याला सगळं नाही का. आणि मग चरोळी पण माहिती आहे, पण ते ॲक्च्युली तिथं कसं होतं 2-3 रस्ते होते, त्यामुळे थोडं मला रात्री गेल्यानंतर थोडंसं भुरळ पडल्यासारखं झालं, म्हणजे लक्षात येत नव्हतं नाही का, मॅप वगैरे लावला नव्हता आपण. तर मग येताना एक काका भेटले, मग हात करत होते ते. तर आपण थांबलो होतो आणि त्यांना मदत करायचा विचार नाही का. आता मला लय चुरले काय म्हणतात ते, मदत करायची मला सवयच आहे ते. मी म्हटलं चला आपण हात करतायत तर त्यांना बसून पुढे सोडायचं सोडूयात. तर मी म्हटलं त्यांना काकाला म्हटलं आळंदीला जायचं आहे काका आपल्याला मला. तर मग रस्ता सांगाल का.
तर मी त्यांना त्यांनी थांबवल्यानंतर मी त्यांना लिफ्ट दिली. त्यांना रस्ता विचारत होतो. ते म्हणले चल मी तुला सोडतो. पण ॲक्च्युली त्यांनी काय करत होते की ज्या रस्त्याने मला रिटर्न जायचं होतं त्या रस्त्याने मला नेत नव्हते, ते दुसऱ्या रस्त्याने नेत होते. कारण माझ्या लक्षात आलं की बाबा हा रस्ता नाही आहे आपला, चुकला आहे तो रस्ता आणि ते दुसऱ्या रस्त्याने नेतात. आणि नेता नाही का मला असं पाठीला वगैरे दोन्ही हाताने त्यांनी जशी मिठी मारतात तसं त्यांनी पकडलेलं होतं. ठीक आहे, मी म्हणजे थोडंसं विचित्र वाटत होतं. आणि नंतर ते म्हणजे असं दाबत वगैरे होते, थोडंसं प्रेस करत होते खांद्याला वगैरे पकडलेलं हाताला. आणि मी नाही बोललो तिकडून की चल म्हणून असे थोडंसं खांदे वगैरे माझे दाबत होते, प्रेस करत होते. त्यामुळे मला थोडंसं विचित्र वाटलं आणि थोडंसं भीती पण वाटलं. आणि अंधार होता त्याच्यामुळे नाही का काय वयस्क माणूस थोडेसे आवाजाने मोठे होते. आणि ह्या गोष्टीमुळं नाही का तो मी एक रील टाकली आणि त्याच्यामध्ये रीलमध्ये मग इकडच्या म्हणजे जनरगुडी गाव किंवा जे पण गाव आहेत आजूबाजूचे ते काका कुठले धानोरी गावातले कुठल्या गावातले आहेत कमेंट्स केलेत खूप सारे. तर ठीक आहे, माझा काही त्यांना बदनाम करण्याचा किंवा हे करण्याचा काही हेतू नव्हता. ठीक आहे, पण विषय कसा आहे की लोकांनी फक्त त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्यावं किंवा मदत करताना थोडंसं विचार करून करावं असं म्हणलं नाही का. त्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ पण टाकला आहे मी त्याच्यामध्ये, त्यात पूर्ण व्हिडिओ आहे यूट्यूबलाच आहे आपल्या या चॅनलवरती आहे. तर त्याच्यामध्ये नंतर एक काका भेटले होते मला जाताना, किंवा त्या काकाने सांगितलं की बाबा मदत करताना थोडा विचार करून मदत करायचा. ठीक आहे, तू त्या मुलीला सोडलंस की हे गाववाले चुकून काहीतरी वेगळंच समजून तुला मारू पण शकतात, आणू शकतात, तुला इजा पोचू शकतात. किंवा तो आमच्या पोरीला कसा बसून आणलास, कोण आहे तू, कुठलं आहे. ठीक आहे, आणि ॲक्च्युली मी त्या दिवशी पण झोमॅटोचं टी-शर्ट पण होतं. तर असं रात्री अपरात्री कोणाला मदत करू शकतो लेडीजला तर करू शकतो असं ते काकांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं आपल्याला. ठीक आहे, आपण एक काही आपल्याला जाताना दिसली रात्री अंधारामध्ये, खूप अंधार होता, तुम्ही व्हिडिओमध्ये त्या बघू शकता. ठीक आहे, ते आपण एवढं महाराजांचा मावळ आहे नाही का, महाराजांचे विचार आहेत आपल्या डोक्यात, कसले फालतूगिरी कोणाच्याकडून गेलाच नाही त्या गोष्टी. ठीक आहे, तर मग असा इन्सिडेंट झालेला आहे, 3 इन्सिडेंट झाले त्या दिवशी. आणि याच्यामुळे थोडं मला थ्रेट्स वगैरे आले, थोडं धमकी आले, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायचं बंद केलं होतं त्याच्यात नाही का. 90 दिवसात चॅलेंज घेतलं होतं की 90 दिवसामध्ये 90 व्हिडिओ बनवणार, पण नाही बनवले. त्याच्यासाठी माफी मागतो मी. ठीक आहे, आणि इथून पुढं सुरळीत व्हिडिओ येते, सुरळीत व्हिडिओ टाकेन. ठीक आहे, काळजी घे. चल, तर असंच